काही वर्षापासून विरुद्ध दिशेला तोंड असणारे दोन देशमुख सध्याच्या घडीला एकमुखी झालेत। राजकारण ऐसे नाव असंच याला म्हणावं लागतं। पाहूयात याविषयीचा एक एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। कहीं पे निगाहे कहीं पे निशाना असा हिंदीमधील शब्दप्रयोग पालिकेतील स्मशानभूमी संदर्भातील वादाला लागू होताना दिसतो। वाद स्मशानभूमीचा आहे यासाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। याकरता ते इंद्रभवनात दाखल झाले। माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। त्यांच्या मनातील खदखद केवळ स्मशानभूमीचा विषय नक्कीच नव्हता, तर टार्गेट होतं ते थेट आमदार देवेंद्र कोठे। आणि एक प्रकारे पालिकेत येऊन दोन्ही देशमुखांनी कोठे यांना उघड आव्हानच दिलं। आतापर्यंत संयम राखलेल्या देशमुखांनी जणू मैदानात उतरण्याचाच निर्णय घेतला असावा। पालिका निवडणुकीत उमेदवार निवडीपासून ते पालिकेत पदाधिकारी निवडेपर्यंत चलती राहिली ती केवळ आमदार देवेंद्र कोठे यांचीच। अलीकडच्या काळात आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची याविषयीची पक्षीय नाराजी लपून राहिलेली नव्हती। चाललेल्या प्रकारापासून काहीसं अलिप्त राहणं दोघांनी पसंत केलेलं होतं, पण यातून आमदार देवेंद्र कोठे यांच्याच हाती सारी सूत्र असं चित्र निर्माण झालं। पालिकेत दोन्ही देशमुख समर्थक नगरसेवकांची संख्या लक्षणीय आहे। त्यांच्यातील अस्वस्थता दुर्लक्षित करून चालणारी नव्हती। लिंगायत स्मशानभूमीच्या विषयानं याला जणू मोकळी वाट करून दिली आणि दोन्ही देशमुख थेट मैदानात उतरले। आता या विषयावरती उद्या कुठला तरी मार्ग निघेल आणि सगळं काही आलबेल होईल असं मुळीच नाही। उलट राजकीय जाणकारांच्या मते भाजपा अंतर्गत संघर्षाची ही सुरुवात आहे। वेळोवेळी वेगवेगळे विषय समोर येत राहतील आणि त्यातून पालिकेतील देशमुख गटाचं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न हा होतच राहील। पालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेवर याचा परिणाम दिसून आला। यापुढील काळात आम्हाला विचारत घ्यावंच लागेल असाच संदेश जणू यातून देण्याचा प्रयत्न झालाय, असा राजकीय तर्क लावला जातोय। बाकी प्रत्येक वेळी बाजी मारणारे आमदार देवेंद्र कोठे ही राजकीय परिस्थिती कशी हाताळतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।